शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय। या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीद्वारे, मला उत्तर द्या, महाडीबीटीद्वारे कृषी यंत्रे, पाटील साहेब जरा उत्तर बोल द्या, कृषी ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी, हा उत्तर उद्या, ओ दादव साहेब उत्तर उद्या, उत्तर उद्या, उत्तर देऊ द्या। नाही नाही नाही, मी नाव ह्यासाठी घेतो, ऐका ना। नाही नाही नाही, तुमचा गैरसमज, मला एवढं सांगायचं की हे तिन्ही, नाही नाही अध्यक्ष महोदय, मला हे सांगायचं की हे तिन्ही नेते, राज्याचे मुख्यमंत्री, पाटील साहेब एक मिनिट, मंत्री महोदय काय हरकत आहे? राज्याचे मुख्यमंत्री, एक मिनिट, अध्यक्ष महोदय, मी काल बोलताना उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे कोणी शेतकरी आहेत नाही त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही। तुम्ही काय म्हणलात की तुम्हाला वाटत असेल सुनेत्रा वहिनी शेतीचा काय संबंध नाही, असं काही संबंध नाही किंवा मी काही बोललेलोच नाही, चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये म्हणून बोलतोय। मी अध्यक्ष महोदय आपल्याला एकच सांगायचंय, अरे बसा दादा साहेब, आपण उत्तर होऊ द्या। एक मिनिट मी सांगतो अध्यक्ष महोदय, मला सांगायचं, पाटील साहेब तुम्ही अर्थ वेगळा काढला, मला सांगायचं एकच होतं की हे तिन्ही नेते, शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री त्यांना गायीची धार काढण्याचा पण अनुभव आहे, स्वतः शेती देवेंद्र फडणवीस साहेब कसतात, शिंदे साहेब कसतात, सुनेत्रा वहिनी पवार आज जरी हे असल्या, जरी महिला उपमुख्यमंत्री असल्या, आजही त्या काटेवाडीच्या कुठल्या शेतामध्ये कुठल्या ऊसाला किती पाणी दिलेत, काल किती भिजलं, किती धाड्या भिजल्या, किती वापा भिजलं, किती धाड्या गवत काढलं का, हा रोज शेतकऱ्यांविषयी, स्वतःच्या शेतीविषयी आपल्या एक जाण असणाऱ्या नेते, हेच मला सांगायचा उद्देश आहे। हे तिन्ही नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे जाण असणारे नेते असल्यामुळं आपण, मला सगळ्याला सांगायचं, काळजी करू नका, आम्ही सुद्धा बसणारी मुलं ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत। शेवटी आज आम्ही कृषी मंत्री आहे, शेवटी राज्याचा कृषी मंत्री असलो तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याचा मला एक अभिमान आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा हा राज्याचा कृषी मंत्री आहे। आणि दुसरा तुम्हाला अद्याप साहेब सांगतो की माझं घर आहे ते शेतामध्ये, मी आज जरी कृषी मंत्री असलो तरी घरी गेल्यानंतर, मला झोपायला गेल्यानंतर मला शेत दिसतं, सकाळी उठलं तरी, एक मिनिट, सकाळी उठलं तरी शेत दिसतं। त्यामुळे राहुल पाटील साहेब, बसून बोलू नका, शेत दिसतं, शेत दिसतं। ओ राहुल पाटीलजी बसून बोलू नका, घ्या सुरू घ्या, सगळ्यांची मिळून, सगळ्यांची अख्ख्या भरणेवाडीची मिळून। त्यामुळं शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांची काळजी, शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे, त्यामुळे आम्हा सर्वांना माहिती आहे। पाटील साहेब मला काय म्हणले, आता सहज म्हणलं, पाटील साहेब मला म्हणले की मामा तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवू नका। पाटील साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज तुमच्या समोर कृषी मंत्री म्हणून उभा आहे, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी काय, हा बांधावर माहिती जाणारा हा माणूस आहे। आठवड्यातनं मध्येच मतदारसंघात गेल्यानंतर आजही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर मी माझ्या शेतामध्ये गेलो नाही, मी आता शेतामध्ये जाऊन काय करत नाही, शेतामध्ये गेलो, बांधावनं शेती बघितली, ऊस बघितला, द्राक्ष बघितली, डाळिंब बघितली, पेरू बघितला, केळं बघितली, तरच मला आठवडाभर समाधानाची झोप लागते। ती फक्त शेतकऱ्याचा मुलगा असल्यावर लागते, कारण शेतकऱ्याचं हित जाणणारा हा मुलगा आहे। आणि पाटील साहेब तुम्ही म्हणला की राज्याला तुम्ही मामा बनवू नका, हा मामा या शेतकऱ्यांच्या पाठीमागं, तुम्ही शेतकरी म्हणला, हा मामा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहणारा हा मामा आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मामा आहे। त्यामुळे काळजी करू नका, शेतकऱ्याचं हित हेच आपल्या सगळ्यांचं हित, यामुळे निश्चित प्रकारे करतोय। आज या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की पूर्वी लॉटरी पद्धतीने या यंत्रीकरणाची फी असायची, परंतु आपल्याला फर्स्ट कम फर्स्ट याप्रमाणे आपण करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा प्रयत्न करतोय। पाटील साहेब तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी बरोबर आहेत, या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर त्या सगळ्या शेतकऱ्यांना कसं अनुदान मिळेल, या शेतकऱ्याचा का समावेश होईल, यासाठी प्रयत्न हा आमचा राहणार आहे। त्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, हा पण संदेश आजच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून देतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.